नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पाहत होतो मागच्या काही वर्षांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, जी एस टी म्हणजेच डॅश डॅश होय. ए गुड्स अँड सोल्युशन टॅक्स, बी गुड्स अँड स्कीम टॅक्स, सी गुड्स अँड सेल्स टॅक्स, डी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जी एस टी कर प्रणाली 8 ऑगस्ट 2016 रोजी स्वीकृत करण्यात आली. संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. वस्तू व सेवा कर म्हणजेच जी एस टी भारतात 1 जुलै 2017 पासून हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे, कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017 पासून. आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा हा कर आहे. देशभरात एकसमान कर प्रणाली असावी हा त्याच्यामागचा उद्देश होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश डॅश ही सर्वात मोठी बँक आहे. ए बँक ऑफ महाराष्ट्र, बी HDFC बँक, सी पंजाब नॅशनल बँक, डी स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्टेट बँक ऑफ इंडिया. स्थापना कधी झाली? तर ती झाली 2 जून 1806 रोजी. या स्थापन झालेल्या बँकेचं स्थापनेवेळी नाव होतं बँक ऑफ कलकत्ता. पुढे 1921 रोजी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं त्या नावात बदल करण्यात आलं. त्यानंतर 1 जुलै 1955ला इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि याचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवायचे आहे. स्थापना 1806 रोजी, स्थापनेवेळी नाव बँक ऑफ कलकत्ता. त्यानंतर 1921ला इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर 1955ला इम्पिरियल बँकेचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. चालू घडामोडीच्या दृष्टीने जर महत्त्वाचा पॉईंट जर म्हटला तर SBIचे सध्याचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी, CS शेट्टी असं सुद्धा म्हणता येईल, हे SBIचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आत्ताच गेल्या वर्षामध्येच चेंज झालेत आणि 28 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे SBIचे अध्यक्षपदावरती. पुढचा प्रश्न आहे, ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची डॅश डॅश आहे. ए धावपटू, बी बॅडमिंटनपटू, सी नेमबाज, डी टेनिसपटू. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, धावपटू. पुढचा चौथा प्रश्न आहे, समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश डॅश कार्यामुळे निर्माण होते. ए संचयन, बी वहन, सी खनन, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, खनन. पाचवा प्रश्न आहे, जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? जोसेफ मॅझिनीचे चरित्र. ए गोपाळकृष्ण गोखले, बी वी. सावरकर, सी ग. हा. खरे, डी लोकमान्य टिळक. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वी. सावरकर. सहावा प्रश्न आहे, डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच डॅश डॅश. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झाला आहे. ऑप्शन ए, संत तुकडोजी महाराज, बी संत गाडगे महाराज, सी संत केवलानंद महाराज, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, संत गाडगे महाराज. डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज. सातवा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? ए मौलाना आझाद, बी RK षण्मुखन चेट्टी, सी अमृता कौर, डी बलदेव सिंग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, RK षण्मुखन चेट्टी. आठवा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले. ए प्रार्थना समाचार, बी सुबोध पत्रिका, सी दिग्दर्शन, डी प्रार्थना. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाची स्थापना लक्षात ठेवायचं आहे 1867 मध्ये झाली. आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते आणि त्याचं मुखपत्र आत्ताच पाहिलं, सुबोध पत्रिका. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र जर लक्षात ठेवायचं झालं तर दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे. पुढचा 9वा प्रश्न आहे, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत
प्रमुख जलविभाजक आहे? ए सह्याद्री, बी अरवली, सी सातपुडा, डी विंध्य. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सह्याद्री. महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर जर पाहिलं तर कळसुबाई 1646 मीटर आहे, सर्वांनाच माहिती आहे ते. आणि भारतातील किंवा दक्षिण सह्याद्रीतील जर सर्वोच्च शिखर जर विचारलं तर त्याचं उत्तर अन्नाईमुडी असं द्यायचं आहे. अन्नाईमुडीची उंची आहे 2695 मीटर. कळसुबाईची किती आहे 1646 मीटर. आणि अन्नाईमुडी हा दक्षिण सह्याद्रीतील किंवा भारतातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे ज्याची उंची 2695 मीटर, अन्नाईमुडी. 10वा प्रश्न आहे, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? ए जयपूर, बी चंदीगड, सी मुंबई, डी दिल्ली. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी चंदीगड. 11वा प्रश्न आहे, सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची डॅश डॅश होय? ए अनुक्रमणिका, बी प्रस्तावना, सी पुरवणी, डी मूळपत्रिका. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रस्तावना. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा अमेरिकन राज्यघटनेवरून घेण्यात आलेला आहे. सरनाम्यामध्ये आत्तापर्यंत किती वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली? तर ती फक्त एक वेळा. विचारू शकतात, एक वेळा घटनादुरुस्ती करण्यात आलेली सरनाम्यामध्ये. आणि ती कोणती? तर ती 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार. प्रस्तावनेमध्ये 3 शब्द समाविष्ट करण्यात आलेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. लक्षात ठेवायचं आहे 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार सरनाम्यामध्ये फक्त एकदाच घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. 3 शब्द ॲड करण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. पुढचा प्रश्न आहे, माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील होते? ए रायगड, बी रत्नागिरी, सी ठाणे, डी पालघर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. 13वा प्रश्न आहे, पाकिस्तानच्या प्रथम महिला परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण? ए हिना रब्बानी खार, बी तेहमीना जंजुआ, सी रुहानी चौधरी, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी तेहमीना जंजुआ. 14वा प्रश्न आहे, बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? ए लक्षद्वीप, बी दमण, सी दीव, डी अंदमान निकोबार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अंदमान निकोबार. हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, जागृत किंवा जिवंत ज्वालामुखी आहे. टॅक्स हेवन देश कोणता? ऑप्शन ए अमेरिका, बी इंग्लंड, सी कॅनडा, डी मॉरिशस. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मॉरिशस. आता इथे एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, दिलेल्या ऑप्शनपैकी मॉरिशसला टॅक्स हेवन देश म्हणता येईल, पण सध्या जर मॉरिशसचा विचार केला तर तो टॅक्स हेवन देश राहिलेला नाही आहे. तर जगातील संयुक्त अरब अमिराती हा देश संपूर्ण टॅक्स फ्री असून याचा टॅक्स हेवन देशांमध्ये समावेश होतो. त्यामुळे ऑप्शन नीट पाहून मगच उत्तर द्यायचं आहे. टॅक्स हेवन देश म्हणजेच काय? तर जिथे कमीत कमी किंवा शून्य टॅक्स द्यावा लागतो असा देश. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक डॅश डॅश आहे? ए सेन्सेक्स, बी बँकेक्स, सी रोलेक्स, डी निफ्टी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी निफ्टी. सेन्सेक्स आणि बँकेक्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे निर्देशांक आहेत, तर निफ्टी म्हणजेच नॅशनल 50 हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती? ए सरिता, बी साजन, सी करिता, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरिता. सरिता हे मुद्रांक आणि माहिती तंत्रज्ञान अनुप्रयोगासह नोंदणीचे संक्षिप्त रूप आहे. सरिताचा फुलफॉर्म जर पाहिला तर स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन असा होतो. लक्षात ठेवायचं आहे, सरिता म्हणजेच स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन. 18वा प्रश्न आहे, भारताचा डिंको सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए बॉक्सिंग, बी क्रिकेट, सी हॉकी, डी बेसबॉल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए बॉक्सिंग.
पुढचा 19वा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू डॅश डॅश होते. ए. अमात्य सेन, बी. जॉर्ज इओ, सी. डॉक्टर विजय भटकर, डी. यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर विजय भटकर. 20वा प्रश्न आहे, फ्लिपकार्टचे संस्थापक डॅश डॅश. ए. सचिन बन्सल, बी. बिन्नी बन्सल, सी. धोनी, डी. यापैकी नाही. महत्त्वाचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, धोनी. फ्लिपकार्टचे संस्थापक कोण आहेत? सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल. 21वा प्रश्न आहे, सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? ए. गंगा, बी. महानदी, सी. गोदावरी, डी. नर्मदा. हा सुद्धा रिपीटेड झालेला प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नर्मदा. 22वा प्रश्न आहे, संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? ए. फ्लॉपी, बी. हार्ड डिस्क, सी. CPU, डी. रॅम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, CPU. 23वा प्रश्न आहे, ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे? ए. पोटोमॅक, बी. यांगून, सी. थेम्स, डी. स्प्री. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, थेम्स नदीकाठी. 24वा प्रश्न आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे? ए. दिल्ली, बी. जबलपूर, सी. नागपूर, डी. वर्धा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. पुढचा शेवटचा 25वा प्रश्न आहे, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध कोणी लावला? ए. केपलर, बी. गॅलिलिओ, सी. न्यूटन, डी. कोपर्निकस. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूटन. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर गतिविषयक 3 नियम कोणी सांगितले? तर याचं उत्तरसुद्धा न्यूटन हेच द्यायचं आहे, गतिविषयकचे 3 नियम. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.